नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका अर्जावर विविध योजनांचा लाभ दिला जातो, जसे की कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अन्न सुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, अशा विविध योजनांमधून विविध घटकांसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जातं। आणि अशा या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो। आणि हा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना या पोर्टलवर सर्वात पहिलं आपलं अकाउंट तयार करावं लागतं। शेतकऱ्यांचे खाते तयार करून त्यांची प्रोफाईल पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही योजनेचा अर्ज या पोर्टलवरती करता येत नाही। आणि हीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला देखील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी आपले अकाउंट तयार करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती मिळणार आहे। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्याचं अकाउंट कसं तयार करायचं, शेतकरी अर्ज कशा पद्धतीने करू शकतात, याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवरती आपलं अकाउंट ओपन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती तुम्हाला यायचं आहे। मित्रांनो, या पोर्टलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता। मित्रांनो, या पेजवरती आल्याच्या नंतर या पेजचा इंटरफेस तुमच्यासमोर अशा पद्धतीचा दिसून येईल। या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। मित्रांनो, ज्यांचं अकाउंट असेल ते या ठिकाणी येऊन लॉग इन करू शकतात। मित्रांनो, जर तुमचं अकाउंट नसेल तर या ठिकाणी खाली पाहू शकता नवीन अर्जदार नोंदणी हे ऑप्शन दिलेलं आहे। नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हे पेज तुमच्या समोर ओपन झालेलं असेल। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता नवीन नोंदणीसाठी या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। मित्रांनो, तुमचं नाव आधार कार्ड प्रमाणे टाकायचं आहे। मित्रांनो, तुमचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी वापरकर्त्याचे नाव असा ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला वापरकर्ता आयडी म्हणजेच आपला यूजर आयडी तयार करायचा आहे। मित्रांनो, यूजर आयडी तुम्हाला अशा पद्धतीचा तयार करायचा आहे। त्यामध्ये अक्षर आणि अंक सुद्धा असले पाहिजेत। मित्रांनो, तुमचा यूजर आयडी तयार करून झाल्यानंतर पुढे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। तुमचा पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे। पासवर्ड तयार करताना सुद्धा 8 अंकी तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी तयार करायचा आहे। आता मित्रांनो, मी तुम्हाला पासवर्ड कशा पद्धतीने तयार करायचा आहे स्क्रीनवरती दाखवेल, तशा पद्धतीने तुम्ही तुमचा पासवर्ड तयार करून घ्या। मित्रांनो, तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करून झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेल आयडी तुमच्याकडे असेल तर ईमेल आयडी टाकायचा आहे, नसेल तर ईमेल आयडी नाही टाकला तरी तुम्हाला काहीही अडचण येणार नाही। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर मोबाईल क्रमांकाची सत्यता तपासणीकरिता OTP मिळवा, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे। OTP मिळवा या बटनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। या ठिकाणी पहा अशा पद्धतीचा मेसेज तुमच्या समोर येईल। आपण सादर केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवण्यात आला आहे। मित्रांनो, तो आलेला OTP या ठिकाणी पाहू शकता। OTP टाकण्यासाठी तुम्हाला ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी तुमचा OTP फिल करून घ्या आणि OTP फिल करून झाल्याच्या नंतर मोबाईल क्रमांकाचा OTP तपासा या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर सत्यापन यशस्वीरित्या केले गेले आहे असा मेसेज तुमच्या समोर येईल। या ठिकाणी ओके करा। तुमचा मोबाईल नंबर आता व्हेरीफाय झालेला आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर सत्यापित असं ऑप्शन आलेलं आहे। आता मित्रांनो, खाली दिलेला कॅप्चा कोड तुम्हाला फिल करायचा आहे। मित्रांनो, कॅप्चा फिल झाल्याच्या नंतर नोंदणी करा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केलेली आहे असा मेसेज तुमच्या समोर येईल। या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करा। मित्रांनो, तुमचं अकाउंट तयार झाल्याच्या नंतर तुम्ही परत पहिल्या पेजवरती याल। पहिल्या पेजवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी पाहू शकता अर्जदार येथे लॉग इन करा या ऑप्शनमध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा लॉग इनचा प्रकार निवडायचा आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी नवीन अकाउंट ओपन करणाऱ्यांना फक्त वापरकर्ता आयडी वरूनच लॉग इन करता येणार आहे। ज्यावेळेस तुमचं अकाउंटची प्रोफाईल पूर्ण होईल त्यावेळेस तुमच्या आधार नंबरवरून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता। पहिल्यांदा लॉग इन करताना तुम्हाला वापरकर्ता आयडी वरूनच लॉग इन करावं लागेल। त्यासाठी वापरकर्ता आयडी वरती टिक करा। वापरकर्ता आयडी वरती टिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने खाली तुम्हाला वापरकर्ता आयडी आणि तुमचा पासवर्ड टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही आता तयार केलेला वापरकर्ता आयडी आणि तुमचा पासवर्ड टाकून घ्या।
मित्रांनो, तुमचा वापरकर्ता ID आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली एक कॅप्चा दिलेला आहे. तो कॅप्चा खालच्या बॉक्समध्ये जशास तसा तुम्हाला फिल करायचा आहे. मित्रांनो, कॅप्चा फिल झाल्याच्या नंतर लॉग इन करा या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने महाडीबीटीच्या पोर्टलवरती लॉग इन झालेले असाल. आता मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुमची नवीन नोंदणी आहे, त्यामुळे या ठिकाणी काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आपण शेतकरी गट FPO संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का? तर या ठिकाणी तुम्हाला नाहीवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, नाहीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकण्यासाठी ऑप्शन आलेला असेल. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून घ्या. लक्षात ठेवा, तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. तुमचा मोबाईल नंबर आधार सोबत रजिस्टर असेल तरच या ठिकाणी तुम्हाला OTP बेस लॉग इन करता येईल, तुमच्या अकाउंटचं व्हेरिफिकेशन करता येईल. जर तुमच्या आधार नंबर सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर या ठिकाणी तुम्हाला दुसरं ऑप्शन दिलेलं आहे. बायोमेट्रिकच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हे अकाउंट तयार करू शकता. या अकाउंटची KYC करू शकता. मात्र घर बसल्या हे काम तुम्हाला करता येणार नाही. त्यासाठी तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर रजिस्टर असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुमचा आधार नंबर व्यवस्थितरित्या टाकून घ्या. मित्रांनो, तुमचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर OTP या बटनवरती क्लिक करा. OTP बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर एक सूचना देण्यात आलेली आहे. मी सहमत आहे या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी OTP पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. या ठिकाणी पाहू शकता UID साठी यशस्वीपणे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला गेला आहे. आता मित्रांनो, तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP या ठिकाणी OTP टाका ऑप्शन आलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. मित्रांनो, तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP या ठिकाणी टाकल्याच्या नंतर पुढे तुम्हाला OTP तपासा या बटनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, OTP तपासा बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमची आधार नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे असा मेसेज तुमच्या समोर येईल. या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, परत तुमच्या समोर वापरकर्ता नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे असा मेसेज येईल. मित्रांनो, या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर आता पुढील पेजवर आपले प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया घटक लागू करण्यासाठी आपली प्रोफाईल तपशील पूर्ण करा हे ऑप्शन आलेलं आहे. प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी आपल्याला ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा तुमची प्रोफाईल ही 0% भरलेली आहे. या ठिकाणी तुमची प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा हे बटन दिलेलं आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमची प्रोफाईल पूर्ण करू शकता. या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो पाहू शकता तुमची प्रोफाईल. आता पहिल्यांदा वैयक्तिक माहिती तुम्हाला भरायची आहे. मित्रांनो, वैयक्तिक माहिती भरण्यासाठी या ठिकाणी तुमचा आधार नंबर आपोआप घेतलेला असेल. तुमच्या आधार नंबर समोर आधारनुसार माहिती अद्ययावत करा हे ऑप्शन आलेले आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती आधारच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकता. मित्रांनो, खाली पाहू शकता तुम्हाला ईमेल ID टाकायला सांगितलेला आहे. जर तुमच्याकडे ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकून तो व्हेरीफाय करून घ्या. जर तुमच्याकडे ईमेल ID नसेल तर नाही टाकला तरी तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकलेला असेल. मगाशी तुम्ही मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेतलेला आहे. आता वैकल्पिक मोबाईल नंबर तुमचा दुसरा मोबाईल नंबर सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. मित्रांनो, तुमच्या आधार कार्ड प्रमाणे तुमची जन्मतारीख या ठिकाणी घेतलेली आहे. तुमचं वय किती आहे हे सुद्धा घेतलेलं आहे. तुमचं लिंग. आता मित्रांनो, खाली तुम्हाला पहिले नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव पॅन कार्ड प्रमाणे अशा पद्धतीने भरायचे आहे. तुमचा पॅन कार्ड नंबर खाली टाकायचा आहे. आणि आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारस आहात का या ठिकाणी विचारलेलं आहे. होय किंवा नाहीवरती क्लिक करा. त्यानंतर आपण भारतीय संरक्षण दलाचे सैन्यदल, वायुदल किंवा नौदल माजी सैनिक अथवा सध्या या सेवेत कार्यरत आहात का या ठिकाणी होय किंवा नाहीवरती क्लिक करा. त्यानंतर आपली जात वर्गवारी आपल्याला निवडायची आहे. आपली कास्ट कॅटेगरी निवडल्यानंतर वैयक्तिक अपंगत्व आहे का या ठिकाणी होय किंवा नाही निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला बँकेचा तपशील भरायचा आहे. आपल्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे. आधार लिंक बँकेचा तपशील भरायचा आहे. या ठिकाणी विचारलेलं आहे तुमचे आधार जोडलेले बँक खाते एक जनधन किंवा युवक खाते आहे का किंवा खात्यातून पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा आहे का होय किंवा नाहीवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा बँक खाते नंबर, तुमचा IFSC कोड या ठिकाणी भरा. तुमचा IFSC कोड टाकल्याच्या नंतर या ठिकाणी शाखेचं नाव हे आपोआप घेतलं जाईल. मित्रांनो, ही संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशनच्या टिक मार्क करायची आहे आणि जतन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, जतन करा बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर वैयक्तिक माहिती यशस्वीरित्या जतन केली असा मेसेज तुमच्या समोर येईल. ओकेवरती क्लिक करा. मित्रांनो, पाहू शकता आता तुमची 35% प्रोफाईल भरलेली आहे. या ठिकाणी आता आपल्याला पत्ता भरायचा आहे. या ठिकाणी पहिल्यांदा कायमचा पत्ता भरा. या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव टाका. समोर आपलं राज्य आपोआप निवडलेलं असेल. या ठिकाणी जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि पुढे गाव निवडून घ्यायचं आहे.
मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे. तुमच्या एरियाचा पोस्टल पिनकोड या ठिकाणी टाकून घ्या. पिनकोड टाकल्याच्या नंतर या ठिकाणी पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता एकच आहे का असेल तर होयवरती क्लिक करा, नसेल तर नाहीवरती क्लिक करा. होयवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी कॉपी करून घेतला जाईल. आता जतन करा बटनवरती क्लिक करा. जतन करा बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर पत्ता माहिती यशस्वीरित्या जतन केली. या ठिकाणी ओकेवरती क्लिक करा. आता मित्रांनो, आपली प्रोफाईल ही 70% अपडेट झालेली आहे. आता आपल्याला शेतजमिनीचा तपशील भरायचा आहे. आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावांमध्ये जमीन आहे का हे तुम्हाला विचारलेलं आहे. असेल तर होयवरती क्लिक करा, नसेल तर नाहीवरती करा. त्यानंतर मित्रांनो, कोणत्या गावामध्ये तुमची जमीन आहे, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचं गाव या ठिकाणी निवडून घ्या. मित्रांनो, ही सर्व माहिती निवडल्याच्या नंतर अट खाते तपशील वर निवडलेल्या गावासाठी म्हणजेच वरती निवडलेल्या गावातील जमिनीचा अट खाते नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि तुमचं क्षेत्र किती आहे या ठिकाणी हेक्टरमध्ये टाकायचं आहे. आणि पुढील चौकोनात गुंठ्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे 1 हेक्टर आणि पुढे किती आर आहे हे या ठिकाणी दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, 7/12 उतार्याचा तपशील खाली भरायचा आहे. सर्वे गट नंबर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्या 7/12वरील तुमचं क्षेत्र या ठिकाणी हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे. तसेच मित्रांनो, सिंचनाखालील क्षेत्र किती आहे या ठिकाणी तुम्हाला हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे. आणि जमिनीचा तपशील जतन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमच्या जमिनीचा तपशील जतन केला जाईल. अशा पद्धतीचा एक मेसेज येईल. हा संपूर्ण मेसेज वाचून घ्या आणि सहमती द्या. जमिनीची माहिती यशस्वीरित्या जतन केलेली आहे. आता परत त्याच गावातील सर्वेक्षण क्रमांक तुम्हाला जोडायचा असेल, दुसरा गट नंबर असेल तर त्यावरती क्लिक करा किंवा पुढे जावरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, पाहू शकता आपली 100% प्रोफाईल आता भरलेली आहे. आता मित्रांनो, तुम्ही या जमिनीमध्ये कोणत्या पिकांची माहिती घेत आहात त्या पिकांचा तपशील तुम्हाला भरायचा आहे. या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा हंगाम निवडून घ्या. खरीप, रब्बी, बहुवार्षिक कोणता हंगाम आहे. त्यानंतर पिकाचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही कोणतं पीक घेताय आणि पुढे पिकांची नावे निवडायची आहेत. आणि पिकांचा समावेश करा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, पाहू शकता परत तुम्हाला त्याच गावातील पिकाची माहिती जोडायची आहे का, इतर गावामध्ये पिकाची माहिती जोडायची आहे का किंवा पुढे जायचं आहे हे विचारलेलं आहे. तुम्हाला जर पिकांची माहिती जोडायची असेल तर यातील कोणत्याही ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा पुढे जा ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता. आता मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुमच्यासमोर अर्ज करा हे ऑप्शन ओपन झालेलं आहे. तुमची प्रोफाईल 100% भरलेली आहे. आता तुमचं अकाउंट हे अर्ज करण्यासाठी तयार झालेलं आहे. महाडीबीटीच्या कोणत्याही योजनेसाठी तुम्ही आता अर्ज करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी अर्ज करा बटनवरती क्लिक करा. अर्ज करा बटनवरती क्लिक केल्यानंतर अर्ज करण्यासाठीच्या पेजवरती तुम्ही आलेला आहात. आता मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, खते, औषधे, फलोत्पादन, सौर कुंपण यातील कोणत्याही योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. यातील योजनेपुढे बाबी निवडा हे ऑप्शन दिलेलं आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही आता अर्ज करू शकता. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी कधीही लॉग इन केलं तरी तुमच्यासमोर अर्ज करा हे ऑप्शन आता यापुढे येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती तुमचं अकाउंट तयार करू शकता. तुमचं अकाउंट प्रोफाईल पूर्णपणे भरू शकता आणि पुढील अर्जासाठी अकाउंट तयार करू शकता.